लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं एका तरुणाला दुचाकीवर बसवून निर्जन स्थळी नेऊन मारहाण करत मोबाईल हिसकावून नेणाऱ्या 2 सराईत आरोपींना आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं अवघ्या काही तासात ताब्यात घेतलंय। या कारवाईत चोरीला गेलेला मोबाईल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण 52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। संजू कुमार राजाराम कोल हे जत्रा चौफुली परिसरात उभे असताना 2 अनोळखी इसमांनी त्यांना घरी सोडण्याचं आमिष दाखवत दुचाकीवर बसवलं। यानंतर त्यांना अज्ञात स्थळी नेऊन मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीनं हिसकावून नेला। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अंमलदार सुमित शिंदे आणि योगेश गावित हे परिसरात गस्त घालत असताना तिने दिलेल्या वर्णाशी मिळती जुळती दुचाकी आणि संशयित इसम आढळून आले। पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं। पुढील चौकशीमध्ये पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख, पोलीस अंमलदार शक्ती पेंढारकर, मनोज मोरे, सुमित शिंदे यांनी केलेल्या सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। आरोपी गणेश शांताराम नेहरे आणि शुभम अशोक मडावी या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रेडमी कंपनीचा मोबाईल फोन आणि हिरो होंडा सिटी 100 मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, शिवाजी आहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, दादासाहेब वाघ, इम्रान शेख, शिवाजी आव्हाड, निलेश काटकर, मनोज परदेसी, श्रीकांत महाजन, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे, अक्षय गोसावी, रवींद्र लिलके, प्रीतम बोराडे, दीपक भुजबळ, कुणाल राव, योगेश गावित आणि वैशाली बच्छाव यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। पुढील तपास इम्रान शेख करत आहेत। आडगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 235/226 BNS 309-6-352-35 प्रमाणे 13/6 गुन्हा दाखल आहे। यातील फिर्यादी हे जत्रा चौफुली या ठिकाणी थांबलेले होते। त्यांना घरी जाण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी रिक्षाची वाट पाहत थांबलेले असताना 2 अनोळखी इसम त्या ठिकाणी आले। त्यांना घरी सोडण्याच्या बहाण्याने गाडीवरती बसवलं। त्यानंतर ते त्या फिर्यादी यांना अज्ञातस्थळी घेऊन गेले। त्या ठिकाणी त्यांना मारहाण केली, शिवीगाळ केली व त्यांच्याकडील फोन हा बळजबरीने ते घेऊन गेले। त्यानंतर फिर्यादी व पोलीस अंमलदार योगेश गावित हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना वरील वर्णनाचे इसम तसेच ती मोटारसायकल दिसून आली। फिर्यादी त्यांच्यासह असताना ते निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता या आरोपींनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, आडगाव।